नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। 1337 प्राचीन असणारा संजीवन समाधी सोहळा 689 वर्ष पूर्ण झालेला। या सोहळ्याकरिता महाराष्ट्रातून नाही तर कर्नाटक राज्यातून भाविक भक्त दर्शनाकरिता येतात। तसं विदर्भातलं एकमेव संजीवनी समाधी असणारं एक मंदिर असून त्या मंदिरामध्ये बेंडूजी महाराजाचे भव्य असे चमत्कार असल्यामुळे 12ही महिने मंदिरामध्ये जेवण चालू राहते आणि आपापल्या सोयीनुसार ते आपल्या कृतीप्रमाणे जास्त जेवणाचे प्रोग्राम सतत चालू राहते, फक्त पावसाळ्यामध्ये थांबून। आणि सगळ्या भाविक भक्ताचं इथे कुठेतरी आपल्याला चांगलं म्हणजे आपल्याला कुठेतरी चांगला आधार भेटून आपलं मन शांत होऊन आपली जी मनोकामना पूर्ण होते असे या बेंडूजी महाराजाबद्दल नावलौकिक असल्यामुळे या यात्रेकरता महाराष्ट्रातून आणि विदर्भातून प्रचंड लोक यामध्ये संजीवनी समाधी सोहळा करतात। एकंदरीत किती दिवस सोहळा चालणार आहे? सोहळा हा 19 पासून 29 तारखेपर्यंत, म्हणजे सुरुवात झाली तर बार्शीपर्यंत यात्रा असते आणि जेव्हा 26 पासून तर 4 दिवस कंटिन्यू यात्रा राहते आणि प्रचंड उलाढाल होणारी यात्रा म्हणून आपलं नाव लौकिक आहे। सोहळ्यामध्ये विशेषतः काय राहते? सोहळ्यामध्ये जंगी शंकरपट राहते, लहान लहान मुलाचं स्वतःचा भजन स्पर्धा राहते, भारूड म्हणण्यासाठी लोक स्वयंपूर्तीनं तिथे येते, महिला मंडळाचे स्वतःहून तिथे भजन मनाकरिता येते आणि या मंदिरामध्ये स्वतः अन्नदान करण्याकरिता एक दिवस सगळ्या भक्त मंडळीने घेतले आहे। असे सार्वत्रिक करून प्रत्येक येणाऱ्या 9 दिवसापर्यंत होणाऱ्या सोहळ्याकरता स्वतः भाविक भक्त खर्च करतात। त्याचा ताण कोणत्याही प्रकारचा मंदिरावर येऊ देत नाही। संगीतमय शिवपुराणमध्ये कोण येणार आहे? वैभवश्री पांडे म्हणून कुठले आहे? अमरावतीचे, आता सध्या वृंदावनमध्ये त्याचं आश्रम आहे, ते वृंदावनला आहे। आणि 26 तारखेचा मेन कार्यक्रम सांगा ना। हां, 26 तारखेला काल्याचं कीर्तन आणि दिंडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिंडीसोबत बेंडूजी महाराजाची मूर्ती घेऊन आणि दहंडीचा फार मोठा महोत्सव असते आणि महाप्रसादाकरिता हजारो लोक महाप्रसाद घेते का हा महाप्रसाद घेण्याकरिता 2.5 घंट्यामध्ये स्वयंपूर्तीनं लोक कोण येते, कोण वाढते, कोण पोळ्या नेते, हे खरोखरच चमत्कार आहे आणि 3 घंट्याचा मोठा कार्यक्रम होतो। महाराष्ट्रामध्ये असं किती संजीवनी समाधी आहे? कसं आहे, महाराष्ट्राचा जेवढा संजीवनी समाधी 3 म्हणते, खंडोजी राय, बेंडूजी महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज। आणि गुईखेडमध्ये बेंडूजी महाराज याची ऑन रेकॉर्ड नोंद आहे। बाकीच्याबद्दल तर काही आपल्याला एवढा अभ्यास नाही आहे, पण संजीवनी समाधी बाकीच्या पुण्यतिथी सोहळा आहे, पण आपला संजीवनी समाधी सोहळा आहे। आणि हा सर्व कार्यक्रम गावातील सगळे गावकरी एकत्र, इथं कोणत्याच प्रकारचा भेद नाही, जात धर्म पंथ नाही, पण सगळे लोक आपले एकत्र होऊन आपला घरचा सोहळा म्हणून याप्रमाणे। एक वैशिष्ट्य आहे म्हणजे गावामध्ये चूल पेटत नाही त्या दिवशी, सगळे लोक राहते, स्वतः महाप्रसाद स्वतः पोळ्यावर घेते, हे घेते आणि आपल्या घरी घेऊन जाते, चूल पेटत नाही आपल्या इथं। आणि गोतांबिलच्या दिवशी सगळे लोक स्वयंपाक करायला स्वयंपूर्ती येते। मी समस्त सगळ्या भाविक भक्तांना मंदिरातर्फे आणि माझ्या गावकऱ्याच्या तर्फे या सोहळ्याचा आनंद घ्या आणि 7 दिवस चालणारा शिवपुराण आणि इतर कीर्तन आणि भारूड असं इतर सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्या अशी माझ्यातर्फे आणि माझ्या गावकऱ्यातर्फे मी सगळ्याला मी आग्रहाची विनंती करतो। हा सोहळा खरोखरच पाहण्यासारखा आहे, माझे पुनश्च आग्रह करतो आणि या सोहळा बघण्याकरता या। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीवर लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये। धन्यवाद।